रंगतारा न्यूज बेल आयकन दाबायला विसरू नका। निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज। बरे 2 मिनिटं शांत राहा। सह्याद्री व्याघ्र राखीवमधील बफर आणि कोर झोन क्षेत्रामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील मौजे झाडानी या गावामध्ये गुजरात राज्याचे GST आयुक्त चंद्रकांत वळवी त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक या सर्वांनी मिळून या ठिकाणी 620 एकर जागा खरेदी केलेली आहे। संपूर्ण गाव त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि या 420 एकरापैकी 40 एकरामध्ये त्यांनी रिसॉर्ट तयार केलेला आहे। त्यामध्ये वृक्षसंपदा तोडून अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सदरचं बांधकाम झालेलं आहे। त्यामध्ये रस्ते, वीज, पाणी संबंधित सुविधा जिल्हा प्रशासनाने त्यांना पुरवलेल्या आहेत। या बाबतीमध्ये कमाल जमीन धरण कायदा जर पाहिला तर त्या कायद्यानुसार एवढी जमीन एका व्यक्ती किंवा त्या कुटुंबाला घेता येत नाही। त्या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे, त्याची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी। तसेच या ठिकाणी दिलेलं विद्युत कनेक्शन आहे ते 3 ते 4 दिवसामध्ये दिलेलं आहे। गोरगरीब व्यक्तीला कधी या ठिकाणी वीज पुरवठा करण्यासाठी अपयशी असलेलं जिल्हा प्रशासन स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावामध्ये काही 20 ठिकाणी नाही, परंतु या व्यक्तीला वीज देण्यासाठी DPDCतून निधी गेलेला आहे, त्या निधीची चौकशी व्हावी। रस्ते झालेले आहेत जुचाट रेणुसे ते खेडमधील रघुवीर घाटापर्यंत या रस्त्याला कोट्यवधी रुपये DPDCतून दिलेले आहेत। सदरचं काम युद्धपातळीवर चालू आहे। त्या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे, त्याचबरोबर डांबर प्लेंट सुरू आहे। कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता सदरचा रस्त्याचं काम चालू आहे। लोकवस्ती नसताना सदरचा रस्ता कुणासाठी हा सध्याचा प्रश्न आहे। सदरची व्यक्ती हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील GST मुख्य आयुक्त आहेत। गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे, याचं गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रमप्राप्त आहे। मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपले निवेदन दिलेलं आहे। 9 जूनच्या अगोदर या सर्व ठिकाणची झाडानी गावची झालेले जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडण्यात यावं। जमीन खरेदी प्रकरण आहे ते दोषी सर्व अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करावेत। त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज, पाणी, रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी, अन्यथा 10 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण